शहरातील लोकप्रिय आठवड्याच्या बाजारात दर आठवड्याला हजारो नागरिक खरेदीला येतात, पण बाजार संपल्यानंतर उरतो तो फक्त प्लास्टिकचा खच। आणि हा कचरा साफ करण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी थेट त्याला जाळण्याचा मार्ग अवलंबतात। भारतात दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा असाच उघड्यावर जाळला जातो, ज्यामुळे हवेचं प्रदूषण वाढतं आणि जवळपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो। प्रशासनाकडेही याबाबतच्या तक्रारी येत आहेत, पण कचरा व्यवस्थापनाची योग्य सुविधा नसल्यानं ही समस्या कायम आहे। महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असूनही एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबलेला नाहीये। तज्ज्ञ म्हणतात, प्लास्टिक जाळणे हा पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी मोठा धोका आहे। याऐवजी कचरा वेगळा करणे, रिसायकलिंग आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर वाढवला पाहिजे। नागरिकांनो, जागे व्हा, प्लास्टिकचा वापर कमी करा, कचरा जाळू नका। कापडी पिशव्या वापरा, कचरा योग्य ठिकाणी टाका, अन्यथा हा धूर आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याला गिळंकृत करेल। स्वच्छ आणि निरोगी शहरासाठी आजपासूनच प्रयत्न करूया। प्रशासनानेही प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात जी बंदी आहे त्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे।